हॅलो गाईज, आज काही मोटिवेशनल व्हिडिओ नाहीये. आज ना एक सीन झालाय, तो सांगते काय झालंय. आणि ह्याच्यामध्ये आपली सेल्फ अवेअरनेस, आपण दुनियामध्ये वावरताना आपली सेल्फ अवेअरनेस किती गरजेची आहे मुलींसाठी, खूप खूप सांगणं मला खूप गरजेचं वाटतंय. कारण ना आज ना मी ना स्टेशनवरून येत होती, नेहरू स्टेशनवरून. तर सीन काय झाला की मी माझे आपले हेडफोन लावून ना मी स्टेशनवरून आपली येत होती आपली. तर एक माणूस होता तिकीट काउंटरचे, ते काय माहित तो मे बी रोज असेल का काय असेल मला नाही माहित. तर तो असं ही करून हसत होता. तर असं हा का हसतोय. तर मग मी आली पुढे, तर मी मागे वळून बघितलं, म्हणजे मी अशी आली ना, तो असा होता. तर तो असं ही करून माझ्याकडे हसत होता. का हसत होता आय डोंट नो. तर मग मी आली पुढे, तर मग मी ना त्याला असंच बघितलं. नंतर मी त्याला बोलली चुतिया साला, म्हणजे असं बोलली, असं बघितलं बोलली चुतिया साला. काय माहित, मी असं मनातल्या मनात मी असं म्हणजे डिस्टन्स मध्ये होतो, बघितलं चुतिया, मी अशीच बोलली. आणि मग मी आली पुढे. तर मी तरी पण मागे वरून बघितलं की तो माणूस माझ्या मागे येतोय का, म्हणजे वडिलांचे इच्छाच असेल. एवढा माधवच्यात माणूस होता ना तो. तर आली, तर मी नंतर मागे वळून मी तरी पण बघितलं की बाई मागे बी घेता नाही येते ना, तर मागे नाही आला. तर मग मी थोडीशी पुढे आली, जिथून मेन एक्झिट आहे. तर मी आईसोबत बोलत होती. तर एक माझ्या म्हणजे मी ऍक्च्युली ना एक्झिट आहे, पण मी एका साईडलाच उभी होती. तर एक माणूस ना माझ्या बाजूने व्यवस्थित गेला, पण दुसरा तो हरामी माणूस ना मला जस्ट शोल्डरला धक्का देऊन गेला. तर मला असं काय वाटलं की म्हणजे एक मिनिटासाठी मी शॉक झाली, मला काय समजलं नाही तो मला धक्का लावून गेला. असं अचानक जेव्हा आपल्या आयुष्यात एखादा प्रकार घडतो तेव्हा आपल्याला खूप आश्चर्य वाटतं, म्हणजे खूप आपण स्वतः शॉक मध्ये जातो की आपल्यासोबत कधी असं काही घडत नाही आणि असं अचानक घडलं तर. आणि मी आपले स्वतः आपलं काम आपलं भलं आणि आपण भलं, दुनियादारीशी आपल्याला काही लेणं घेत